कडवलगावच्या उपसरपंचपदी स्वरूप वाळके यांची निवड करण्यात आली आहे. स्वरूपजी, निवडीनंतर काय पहिली प्रतिक्रिया? पहिलं म्हणजे मी मायबाप जनता जनार्दन, त्याचप्रमाणे आमचे आमदार साहेब सन्माननीय सर्वेसर्वा निलेशजी राणे साहेब, त्याचप्रमाणे कडावलगावचं ग्रामदैवत श्रीदेव लिंगरवणात महापुरुष, या सर्वांचा मी ऋणी आहे. आणि त्याचप्रमाणे सर्व नेते मंडळी, पदाधिकारी आणि माझे मित्रपरिवार, युवा सेनेचे पदाधिकारी, या सर्वांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. या मिळालेल्या संधीचं कसं सोनं करता येईल यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न असेल. बरं, कडवलगावच्या विकासासाठी नेमकं काय प्लॅनिंग डोक्यात आहे? बघायला गेलं तर कडावल गावामध्ये प्रत्येक वेळी बघितलं गेलं तर पाठपुराव्याचा कायम थोडीशी कमी जाणवत आलेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की सगळीकडनं दुग्ध शर्करा योग आहे. स्वतः खासदार साहेब आपले नारायणराव राणे साहेब आहेत, ज्यांच्या विचारांपासून ही ग्रामपंचायत अनेक वर्ष बाजूला राहिलेली. पण आज सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर जर विकास म्हटल्यानंतर राणे हे समीकरण मायबाप जनतेने गेल्या 10 वर्षात जाणून पुन्हा एकदा ही संधी सन्माननीय राणेसाहेबांना दिली आहे. पालकमंत्री आमचे नितेश राणे साहेब आहेत आणि स्वतः आमदार निलेशजी राणे साहेब आहेत. त्यामुळे पाठपुराव्याला कोणती कमी येणार नाही. जेवढं काही लोकांचं समाधानकारक गावाचा विकास आम्हाला करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बरं, आपण उपसरपंच तर आहातच, पण त्याही पूर्वी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख आहात. युवकांसाठी नेमकं काय प्लॅनिंग आहे? युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावात ग्रामपंचायतसाठी एखादा उपक्रम आणायचा किंवा एखादा रोजगार निर्मितीसाठी काय करता येईल. कृषीमधनं आता आपल्या कृषी विभागसुद्धा आपल्याजवळ आहे, जिल्हा परिषद. त्यातनं दुग्ध व्यवसाय आहे, त्यातनं गोमूत्रावर प्रोसेसपासून अनेक व्यवसाय यात आहेत. शेणावरसुद्धा आज अनेक उद्योग निर्माण आहेत. अशा उद्योगांपासून आपल्याला काय करता येईल. युवक यात जो मुंबईला जाणारा, आज बाहेर जाणारा युवक आहे, तो कुठेतरी पगारावाल्यासाठी तिथे जातो, भाड्याच्या खोलीत राहतो आणि फक्त उदरनिर्वाह करतो. पण आज गावात त्या प्रमाणात बघायला गेलं तर 2 गायींवर आयुष्य जगणारी माणसं आहेत, हा आमचा अनुभव आहे. तर अशा प्रकारे कसं गोसंवर्धन असेल, त्यानिमित्तानं म्हशींचं संरक्षण असेल, जे काही प्रकल्प आपल्या माध्यमातून आहे, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, आपण आणण्याचा प्रयत्न करू. बरं, कडवल गावाला मोठी बाजारपेठ देखील लाभली आहे. बाजारपेठ सुधारण्यासाठी काय प्रयत्न असतील? आज बाजारपेठेकडे बघायला गेलात तर नागरिकांच्या बऱ्यापैकी व्यवस्था आहेत, पण ज्या समस्या आहेत किंवा ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यासाठी एक प्लॅन केलेला आहे. आमची मीटिंग झाली. येणाऱ्या ग्रामसभेत आम्ही त्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या अडचणी काय आहेत. आपण ठरवणं आणि करणं यात फरक आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार 100% त्यांची कशी कामं पूर्ण होतील ह्यासाठी आमचा प्रयत्न असेल. बरं, आमदार निलेशजी राणे यांच्याशी आपले अगदी जवळचे संबंध आहेत. बरं, या संबंधांचा कडवलगावच्या विकासासाठी नेमका कसा फायदा होणार? साहेब, हे नक्कीच सांगण्याची गरज नाही. आमदार साहेबांचं ह्या गावावर प्रेम आहे. साहेब स्वतः आलेत. स्वतः आम्ही सांगायच्या आधी साहेबांनी सांगितलं आहे की ही कामं झाली पाहिजेत. स्वतः काल आमदार साहेबांनी शुभेच्छावर फोन केला आणि पहिली एक गोष्ट सांगितली, जे काही विकासाच्या गोष्टी आहेत त्या घे आणि माझ्यापर्यंत पोच. हे कार्यतत्पर आमचे आमदार आहेत. लवकरच पूर्ण बॉडी, सरपंच मॅडम आणि आम्ही सगळेजण आमदार साहेबांची जाऊन भेट घेणार आहोत आणि ह्या विषयावर चर्चा करून जास्तीत जास्त पाठपुरावा करून आमदार साहेबांच्या माध्यमातून यथोचित पूर्ण गावाचा आम्ही विकासात्मक आराखडा तयार करू आणि त्यावर काम करू. आपण या पदापर्यंत पोहोचला आहात. अगदी शेवटचा प्रश्न आहे, याचं श्रेय कोणाला द्याल आणि त्यांचा आभार कसा? सर्वात पहिल्यांदा मी याचं श्रेय देईन तर राणे साहेबांनाच. आमदार साहेबांनी जो विश्वास ठेवला आणि आम्ही जे काय सगळे युवक आहोत ते फक्त राणेंमुळेच आहोत. यात हे त्रिवार सत्य आहे, ते बदलू शकत नाही. त्यामुळेच कुठेतरी कामं व्हायला लागली आमदार साहेबांच्या माध्यमातून. त्यामुळे मायबाप जनता जनार्दनाचा विश्वास बसला की हे कामं करू शकतात. त्यामुळे मायबाप जनता जनार्दनाचे आणि सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब, त्याबरोबर माझे मित्र सहकारी जे कायम माझ्यासोबत असतात, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आहेत, तालुका प्रमुख म्हणा, जिल्हा प्रमुख म्हणा, सगळे उपतालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी, त्याप्रमाणे माझे नेते मंडळी सर्व जे आहेत बेसिकचे, या सर्वांचं सहकार्य
जिल्हा परिषद सदस्य म्हणा, अध्यक्ष म्हणा, सर्व सहकाऱ्यांच्या विश्वासामुळे आणि राणेसाहेबांच्या प्रेमामुळे आज इथपर्यंत पोचलो आहे. इथेच आमची जबाबदारी संपलेली नाही आहे. आता जबाबदारी वाढली आहे. लोकांनी विश्वास ठेवला आहे, बिनविरोध निवडून दिलं आहे, तर लोकांची कामं झाली पाहिजेत. आमदार साहेबांच्या माध्यमातून ही कामं लवकरात लवकर मार्गी लावण्याचं काम आम्ही 100% करू. धन्यवाद वेळ आपला आम्हाला दिल्यासाठी. तर हे होते कडावलचे उपसरपंच स्वरूप वाळके. कडावलच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चिन्मय घोगळे, सिंधू दर्पण, कडावल.